सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गी समगानं तपो सुखो. विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी जो उपदेश दिला, अशा प्रकारचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनामध्ये आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये आपण सुखपूर्वक जगावे अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची इच्छा जर तो मनामध्ये निर्माण करत असेल, तर त्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये शील, सदाचार, नीतिमत्तेचं अनुसरण केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण शील, सदाचार, नीतिमत्तेचं अनुसरण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण आपलं मानवी जीवन सुखपूर्वक जगू शकत नाही, असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंताचा सद्धम्म हा या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सत्वासाठी, प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून भगवंतांनी उपदेश दिलेले आहेत. आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, आपणा सर्वांच्या सुखासाठी, आपणा सर्वांच्या कल्याणासाठी भगवंताचा एक छोटेखानी उपदेश देण्याचा प्रयत्न करतो. आपण बौद्ध साहित्याचं चिंतन करत असताना, मनन करत असताना अनेक ठिकाणी असे प्रसंग आहे की भगवंताला परोपजीवी अशा प्रकारचं नामविधान किंवा भगवंत भिक्खू संघ हा परोपजीवी आहे, म्हणजे दुसऱ्यांवरती त्यांची उपजीविका आहे, अशा प्रकारे म्हणणारे अनेक लोक साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मानवी मनाला शुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला प्रसन्न करण्यासाठी, मानवी मन निर्मळ बनवण्यासाठी माझा हा सद्धम्म आहे, अशा प्रकारे भगवंतांनी अनेक उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. या प्रसंगी एक सुत्ताचं विश्लेषण आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो. ज्या सुत्ताचं नाव कसी भारद्वाज सुत्त अशा प्रकारे आहे. सुत्तपेटकातील जो काही सुत्तनिपात नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे, जे खुदक निकायामध्ये मोडल्या जाते, तर त्यापैकी सुत्तनिपात हा अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचा ग्रंथ आहे. ज्या ग्रंथामध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना दिलेल्या आहेत. कसी भारद्वाज सुत्त आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. एक वेळचा प्रसंग आहे. मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतात भगवंत वास्तव्य करत होते आणि त्याच परिसरामध्ये, त्याच भागामध्ये एकनाळ नावाचा एक ब्राह्मण शेतकरी वास्तव्य करत होता. आणि एकनाळ नावाचा ब्राह्मण वास्तव्य करत असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं म्हटलं आहे की त्यांच्याकडे विपुल अशी शेती होती आणि त्या शेतीमध्ये पेरणीचं कार्य चालू होतं. त्या पेरणीच्या कार्य चालू असताना 500 नांगर
एक नाळा ब्राह्मणांच्या शेतामध्ये चालत होते आणि एवढा श्रीमंत हा एकनाळ नावाचा ब्राह्मण होता, जे की 500 नांगर त्यांच्या शेतामध्ये चालत होते. भगवंत सकाळच्या प्रहरी जाणतात की आज कोणाला आपण उपदेश द्यावा, तेव्हा हा एकनाळ नावाचा ब्राह्मण भगवंताच्या ज्ञान जाळामध्ये येत असतो. आणि मग सकाळच्या प्रहरी भगवंत भिक्षाटन करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे जात असतात. सकाळच्या प्रहरी भगवंत गेल्यानंतर त्या ठिकाणी तो एकनाळ नावाचा ब्राह्मण भगवंताला म्हणतो की हे श्रमणा गौतमा, तू तिथेच थांब. तू अशा प्रकारे भिक्षा मागत आहे. श्रमण गौतमा, तू तरुण आहे, तुझे केस काळेशार आहे, अत्यंत तुझे बाहू बलदंड आहे, आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तू लोकांकडे भिक्षा का मागतो? तू लोकांकडे भिक्षा मागून का जीवन जगतो? बघ, मी शेतकरी आहे, मी शेती करतो, मी नांगरतो, मी वखरतो, मी तिला डवरतो, मी पेहरतो, आणि अशा प्रकारे शेती करून मी माझी उपजीविका करतो. आणि तू सुद्धा अशा प्रकारची उपजीविका केली पाहिजे, तू सुद्धा काहीतरी कार्य केलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. परंतु तू कुठल्याही प्रकारचं कार्य न करता, कुठल्याही प्रकारचं काम न करता तू या ठिकाणी अशा प्रकारे लोकांकडे मागून, भिक्षा मागून भोजन करत आहे. तर अशा प्रकारे भगवंताला तो बोलत असतो की मी शेती करतो, मी शेतकरी आहे, आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शेती केली पाहिजे, मेहनत केली पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. असं भगवंताला म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंत असे म्हणतात की हे ब्राह्मणा, मी सुद्धा शेती करतो, मी सुद्धा शेतकरी आहे, आणि मी निर्वाणगामी अवस्थेची शेती करतो. मनुष्याला मी दुःखातून मुक्त करतो, मनुष्याला मी भवसागरांच्या पार नेतो, आणि अशा प्रकारची निर्मळ शेती, निर्वाणगामी शेती मी करत असतो, ज्या शेतीमध्ये निर्वाणगामी अवस्थेमध्ये मनुष्य सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. अशा प्रकारे भगवंत आपल्या शेतीचं विश्लेषण करत असतात. मी सुद्धा शेतकरी आहे असं भगवंत सांगतात. तेव्हा एकनाळा ब्राह्मण म्हणतो की भगवंत असे म्हणतात की मी शेतकरी आहे, मी सुद्धा शेती करतो, परंतु इथे भगवंताचं तर मला काही दिसत नाही. भगवंताचा मला नांगर दिसत नाही, भगवंताची मला फाळ दिसत नाही, भगवंताचे मला बैल दिसत नाही. म्हणजे जे शेतीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्यापैकी इथे मात्र काहीही दिसत नाही. आणि भगवंत असे म्हणतात की मी शेतकरी आहे. भगवंताने आपली शेती दाखवावी अशा प्रकारे एकनाळ नावाचा ब्राह्मण भगवंताला विचारणा करतो. तेव्हा भगवंत आपल्या शेतीचं विश्लेषण असं करताना म्हणतात की हे श्रमणा, हे एकनाळ ब्राह्मणा, माझी जी शेती आहे ते श्रद्धा हे माझं बीज आहे. ज्याप्रमाणे तू शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बी टाकतो, वेगवेगळ्या प्रकारचं बीज टाकून तू उत्पन्न घेत असतो, अगदी तशाच प्रकारे मी सुद्धा मनुष्यांच्या मनामध्ये श्रद्धारूपी बीज टाकतो आहे. श्रद्धारूपी बीज त्यांच्या मनामध्ये मी निर्माण करतो. ज्याप्रमाणे तू शेती करत असताना त्या शेतीला नांगरतो, वखरतो, त्याच्यात तण काढतो, सर्व प्रकारची शेती स्वच्छ करतो, भुसभुशीत करतो, आणि अशा प्रकारची शेती झाल्यानंतर त्या ठिकाणी तू बी पेरतो. अगदी तशा प्रकारे मी सुद्धा मानवी मनामध्ये असणारे जे विकार आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, जलन आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला मी काढतो आणि निर्वाणगामी अवस्था, सुखाची अवस्था त्यांच्या चित्तामध्ये निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे भगवंत मी सुद्धा एक शेतकरी आहे असं विश्लेषण करत असताना माझं हे बीज आहे, श्रद्धारूपी माझं बीज आहे असं भगवंत म्हणतात. ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये ही श्रद्धा उत्पन्न होते, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती ज्या ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा भाव उत्पन्न होतो तो मनुष्य निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होतो, निब्बाण अवस्थेकडे तो मनुष्य जातो, आणि आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख आहे या दुःखाला तो पूर्णपणे नष्ट करतो, या दुःखाला तो पूर्णपणे नाहीस करतो. आणि अशा प्रकारे दुःखाला नष्ट केल्यामुळे तो आपल्या जीवनामध्ये सुखाला प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवंत म्हणतात. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की तप ही माझी सृष्टी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जे तप आहे, जे तप करत असताना
ज्याप्रमाणे तुझी शेती आहे, तुझ्या या शेतीला ज्याप्रमाणे पावसाची आवश्यकता आहे, जोपर्यंत पाऊस येणार नाही तोपर्यंत तुझी शेती जी आहे तर ती चांगल्या प्रकारची होऊ शकत नाही. अगदी तशाच प्रकारे माझी शेती करत असताना तप करावा लागतो. आणि जोपर्यंत म्हणजे मनुष्य तप करत नाही, जोपर्यंत मनुष्य स्वतःला तापत नाही, स्वतः तपश्चर्या करत नाही. तप म्हणजे काय? तर तप म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शरीराला व्रतवैकल्य न देणे. व्रतवैकल्य वगैरे नाही आहे तर तपाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की कायेन सौरव साधू, वाचाय सौरव साधू, मनसाय सौरव साधू. कायेवरती आपला संयम असावा, वाचेवरती आपला संयम असावा आणि मनावरती आपला संयम असावा. म्हणजे काया, वाचा आणि मन या तीनही अवस्थेद्वारा आपण जर संयम केला असेल, आपण जर याच्यावरती संयम ठेवून जर जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर भगवंत असे म्हणतात की खऱ्या अर्थाने तो मनुष्य मानवी जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. कारण संयम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या सुखाच्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी तप करणं अत्यंत गरजेचं आहे. तप करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण जोपर्यंत आपण तपश्चर्या करत नाही, तप करत नाही, संयम करत नाही तोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये तप करणं अत्यंत गरजेचं आहे असं भगवंतांनी म्हटलं. आणि भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे पाऊस आहे तशी माझ्या या शेतकरी जीवनामध्ये माझी सृष्टी आहे, तप आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे ही जी प्रज्ञा आहे, जसे तुझे जू आणि नांगर आहे, ज्याप्रमाणे तुझा जू आणि नांगर आहे तशा प्रकारे माझी प्रज्ञा आहे. जू नांगराच्या द्वारा ज्याप्रमाणे तू शेतीमध्ये नांगरतो, शेतीमध्ये असणारे जे काही तण आहे या संपूर्ण प्रकारच्या तणाला तू काढतो, नष्ट करतो, नाहीस करतो, तू वखरतो. कशाच्या आधाराने? जुवाच्या आणि नांगराच्या आधाराने. ज्याप्रमाणे जुवाच्या आणि नांगराच्या आधाराने तू आपली पूर्णपणे शेती म्हणजे स्वच्छ करतो, निर्मळ करतो, तण रहित करतो, अगदी तशाच प्रकारे मी प्रज्ञेच्या द्वारा, मी माझी जी प्रज्ञा आहे, माझे जे निर्मळ चित्त आहे, या प्रज्ञेच्या द्वारा मी माझ्या चित्ताला निर्मळ बनवतो. आणि माझ्या चित्ताला निर्मळ बनवून माझ्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार आहे त्या संपूर्ण विकाराला मी नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण ते जे अज्ञान आहे, संसाराच्या प्रती असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला माझ्या प्रज्ञेच्या द्वारा मी पूर्णपणे नष्ट करतो. मी रागाला नष्ट करतो, मी द्वेषाला नष्ट करतो, मी मोहाला नष्ट करतो, मीपणाला, अहमपणाला, ईर्ष्येला, म्हणजे या सर्व प्रकारच्या विकाराला मी नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे भगवंत प्रज्ञाचं विश्लेषण करत असताना म्हणतात की ज्याप्रमाणे तुझा जू आणि नांगर आहे अगदी तशाच प्रकारे माझी प्रज्ञा सुद्धा आहे. ज्या प्रज्ञेच्या द्वारा शेतामध्ये अर्थात मानवी मनामध्ये असणारं जे काही मन आहे या मनाला मी पूर्णपणे नष्ट करतो, नाहीसं करतो. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की पाप लज्जा हा माझ्या नांगराचा दांडा आहे. पाप लज्जा, भगवंत असे म्हणतात की पाप भीरुता, मानवी मनामध्ये पाप भीरुता असणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत मानवी मनामध्ये पाप भीरुता जर नसेल, पाप भीरुता म्हणजे काय की पाप कर्म करण्याची लज्जा माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मी माझ्या कायेने अकुशल कर्म करू नये, मी माझ्या वाचेने अकुशल कर्म करू नये, मी माझ्या मनाने अकुशल कर्म करू नये, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणे. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं कर्म करू नये. का करू नये? कारण मी उच्च कुळामध्ये जन्मास आलो आहे, कारण मी माझे माता पिता हे उच्च कुळामध्ये जन्मास आलेला आहे. माझे माता पिता सिलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे, त्यांचा समाजामध्ये एक विशेष प्रकारचा मान सन्मान आहे. आणि मग मी जर अकुशल कर्म केलं, मी जर वाईट कर्म केलं तर माझ्या माता पित्यांचं, माझं जे काही कुळ आहे, माता पित्यांचे नाव आहे ते नाव खराब होईल, त्या नावाला काळीमा फासेल. अशा प्रकारची भावना मनुष्य जर आपल्या चित्तामध्ये निर्माण करत असेल आणि अशा प्रकारची भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण करून तो जर असा विचार करत असेल की मी कुठल्याही प्रकारचं माझ्याकडून कायेने पापकर्म होऊ नये, माझ्याकडून वाचेने पापकर्म होऊ नये, माझ्याकडून मनाने पापकर्म होऊ नये, कारण पाप भीरुता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंत म्हणतात. कारण पाप भीरुता जर माणसाच्या मनामध्ये जर नसेल तर मनुष्य कुठल्याही प्रकारचं म्हणजे अकुशल कर्म करण्यासाठी भीत नाही. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे तुझ्या नांगराचा जो दांडा आहे तो अत्यंत मजबूत आहे, नाही की नाही? नांगराचा दांडा अत्यंत मजबूत आहे. तो जर मजबूत नसेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे
तो शेतीला नांगरू शकत नाही. आणि शेतीला जर तो नांगरू शकत नसेल तर त्या ठिकाणी त्या शेतीमधील असणारे जे तण आहे, हराळ असेल, कुंधा असेल किंवा अनेक प्रकार तण असेल, त्या तणाला तो काढू शकत नाही. म्हणून दांडा हा मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. दांडा जर मजबूत असेल तर खऱ्या अर्थाने शेतीमधील तण योग्य प्रकारे निघू शकते, अन्यथा निघू शकत नाही. अगदी तशाच प्रकारे मानवी मनामध्ये जर पाप लज्जा नसेल, पाप भाव नसेल, पाप भीरुता नसेल तर मनुष्याला लाज वाटणार नाही अकुशल कर्म करण्याची. आपण व्यवहारामध्ये म्हणत नाही का की कमीत कमी मनाची नाही तर जनाची सुद्धा तुला लाज असली पाहिजे. म्हणजे मनाची नाही तर जनाची असली पाहिजे. म्हणजे तुला तुझ्या मनाला जर तसं वाटत नसेल तर कमीत कमी तुला लोक काय म्हणतील अशा प्रकारची भावना आपण मनामध्ये निर्माण केली पाहिजे. किंवा माझ्याकडून मी वाईट कर्म करू नये. का करू नये? कारण मला लोक काय म्हणतील, किंवा माझे अकुशल कर्म होऊ नये, माझे वाईट कर्म होऊ नये, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण निर्माण करण्याची भावना चित्तामध्ये जर आपण निर्माण केली तर खऱ्या अर्थाने पापभिरुता म्हणजे काय, किंवा माझ्याकडून अकुशल कर्म होणार नाही असं चिंतन मनन करणे म्हणजे पापभिरुता हा संदर्भ आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंत म्हणतात. म्हणून पापभिरुता मानवी मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे तुझी दोरी आहे की नाही, तुझी दोरी आहे, ज्या दोरीच्या आधाराने तो ते जू आणि नांगर बांधलेला आहे. जू आणि नांगराची दोरी जर मजबूत असेल, परिपक्व असेल तर ते नांगर योग्य प्रकारचं कार्य करू शकते. परंतु दोरी जर मजबूत नसेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नांगर कार्य करू शकत नाही. आणि नांगर जर चांगलं कार्य करत असेल तर तण निघू शकत नाही. आणि तण जर निघलं नाही तर शेती चांगली होऊ शकत नाही. अगदी तशा प्रकारे ज्याप्रमाणे तुझी दोरी आहे त्याप्रमाणे माझं चित्त आहे, म्हणजे मानवी मन आहे. म्हणजे माणसाच्या मनामध्ये, म्हणजे ज्याप्रमाणे दोरीच्या आधाराने तू योग्य प्रकारे सर्व कार्य करू शकतो, चांगलं कार्य करू शकतो, अगदी तशाच प्रकारे मनाच्या आधाराने सुद्धा मी कार्य करतो. मनाच्या आधाराने म्हणजे मानवी मन हे चंचल आहे. भगवंत असे म्हणतात की फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवार्यं उजुन करोती मेधावी उसुकारो तेजन. मन हे अत्यंत चंचल आहे. मन हे अत्यंत दुर्दम्य आहे. मन हे अत्यंत कठीण आहे. त्याला सहजासहजी आपल्या काबूमध्ये आपण करू शकत नाही. आणि अशा प्रकारच्या मनाला जर आपल्या काबूमध्ये, आपल्या कहेमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या मनावरती संयम असणं अत्यंत गरजेचं आहे. या मानवी मनावरती जो मनुष्य संयम करतो, या मानवी मनाला जो मनुष्य जिंकण्याचा प्रयत्न करतो, या मानवी मनाला आपल्या ताब्यामध्ये, आपल्या कहेमध्ये, आपल्या अधीन ठेवतो, तर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाच्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. कारण मानवी मनात उत्पन्न होणारे जे विचार आहे, या विचारावरती काबू ठेवण्याचं कार्य आपलं मन करत असते. कारण मन हे विचारांचं उगमस्थान आहे. चांगलेही विचार मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईटही विचार मनामध्ये उत्पन्न होतात. चांगले विचार आणि वाईट विचाराचं उगमस्थान मन आहे. आणि त्यामुळे आपल्या चित्तावरती जर आपला संयम असेल, आपल्या चित्तावरती जर आपला कंट्रोल करत असेल तर त्या ठिकाणी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहे, त्या उत्पन्न होणाऱ्या विचाराला आपण जाणतो, आपण समजून घेतो. आणि त्या विचाराला जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं तर आपण कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करणार नाही. अशा प्रकारची भावना मी लोकांच्या मनामध्ये निर्माण करतो की अकुशल कर्म करणं वाईट आहे. म्हणून चांगले कर्म करा, पुण्यकर्म करा, कुशल कर्म करा आणि कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून तुमचं जीवन सुखप्रद बनवा असं मी लोकांना शिकवतो. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे तुझ्या नांगराचा फाळ आहे आणि चाबूक आहे, ज्या नांगराच्या फाळाने आणि चाबकाच्या आधाराने तू बैलांना व्यवस्थित दिशेला नेतो. म्हणजे नांगराचा फाळ जर नसेल तर तण कसं निघू शकते? तण निघू शकत नाही. आणि नांगराचा फाळ असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर नांगराचा फाळ जर चांगला असेल, मजबूत असेल, व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी आपण त्या नांगराच्या फाळाच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये, म्हणजे त्या शेतीमध्ये असणारं जे काही तण आहे तर त्या तणाला आपण पूर्णपणे काढू शकतो, आहे की नाही. म्हणजे नांगराचा फाळ आणि चाबूक सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण चाबकाच्या आधाराने त्या बैलांवरती संयम ठेवता येतो, त्या बैलांना योग्य दिशेला नेता येतो. आणि त्या बैलांना योग्य दिशेला जर आपण नेत असेल
तर त्या ठिकाणी आपण जे कार्य करत असतो त्या कार्यामध्ये आपल्याला यशस्वीता प्राप्त होत असते. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे तू त्या आधाराने म्हणजे सर्व शेती करतो, अगदी मी माणसाच्या मनाची जी स्मृती आहे त्यांना सांगतो की तुम्ही स्मृतिवान व्हा, तुम्ही सदा सर्व काळ जागरूक राहा. कारण जोपर्यंत तुम्ही स्मृतिवान राहणार नाही, जोपर्यंत तुम्ही जागरूक राहणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीही चांगलं कर्म करू शकणार नाही. म्हणून तुम्ही स्मृतिवान राहिलं पाहिजे, तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. स्मृतिवान राहून जागरूक राहून जर तुम्ही कर्म केलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकते. कारण आपली स्मृती जागरूक नसेल. स्मृती म्हणजे काय? म्हणजे आपण काय करत आहोत, आपण कशा प्रकारचं जीवन जगत आहोत याची भावना, याची स्मृती आपल्या मनामध्ये सदा सर्व का असली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की असारे सारमत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. साराला सार आणि असाराला असार समजलं पाहिजे. मनुष्य जर साराला असार समजत असेल आणि असाराला जर सार समजत असेल, म्हणजे सत्याला असत्य आणि असत्याला सत्य जर समजत असेल, तर त्या ठिकाणी मनुष्य सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून एवढी स्मृती माणसाकडे असली पाहिजे, ते एवढी जागरूकता मनुष्याकडे असली पाहिजे की नेमकं काय सत्य आहे, हे सत्य आहे का, याला मी जाणलं पाहिजे, याला मी ओळखून घेतलं पाहिजे. जर तुम्ही सत्याला सत्य ओळखलं असेल आपल्या स्मृतीच्या बलाने, तर त्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होऊ शकता. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या घराला, एखाद्या बिल्डिंगला वॉचमॅन असतो, आहे की नाही, एखाद्या बिल्डिंगला, एखाद्या घराला वॉचमॅन असतो आणि तो वॉचमॅन कोण घरामध्ये येत आहे आणि कोण बाहेर जात आहे अत्यंत सजगतेने, जागरूकतेने तो बघत असतो. अगदी तशाच प्रकारे स्मृतीला आपल्या मनाचा ठेवणारा जो काही व्यक्ती आहे की नाही, घरामध्ये जाणारा जो वॉचमॅन आहे, अगदी स्मृतीला सुद्धा आपल्या मनाचा वॉचमॅन बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. कारण आपल्या मनामध्ये कुठले विचार उत्पन्न होतात, कुठले विचार उत्पन्न होत नाहीत, हे स्मृतीच्या द्वारा आपण जाणू शकतो. म्हणजे स्मृती जर जागरूक असेल की माझ्या मनामध्ये वाईट विचार उत्पन्न होत आहे असं आपण जाणलं पाहिजे, माझ्या मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न होत आहे असं आपण जाणलं पाहिजे, माझ्या मनामध्ये वाईट विचार उत्पन्न होत आहे असं आपण जाणलं पाहिजे, आता माझ्या मनामध्ये चांगला विचार उत्पन्न होत आहे. म्हणजे अशा प्रकारची भावना जर स्मृतीच्या आधाराने आपण चिंतन मनन करत असेल, स्मृतीच्या आधाराने आपण जाणत असेल, मग वाईट विचार उत्पन्न झाले तर त्याला नष्ट करत असेल आणि चांगले विचार उत्पन्न झाले तर त्याला वाढवण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजे स्मृती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि सदा सर्व काळ आपण स्मृतिवान राहिलं पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याप्रमाणे तू फाळ आणि चाबकाच्या आधाराने बैलांना योग्य दिशेला नेतो, अगदी तशाच प्रकारे स्मृतीच्या आधाराने या मानवी मनाला मी योग्य दिशेने नेतो. अशा प्रकारे भगवंत विश्लेषण करतात. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे तुझे बैल आहे, तुझे बैल, त्याप्रमाणे जे तुझे बैल आहे, तर ते बैल तुझी शेती करत असताना म्हणजे सर्व प्रकारची ते मेहनत करतात, ते परिश्रम करतात. कारण बैल जर नसतील तर तू शेती करू शकत नाही. बैल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तू बैल ज्याप्रमाणे धष्टपुष्ट ठेवतो, ते धष्टपुष्ट बैल तुझे कशाही प्रकारची जरी शेती असेल तर कशाही प्रकारच्या शेतीला अत्यंत चांगल्या प्रकारे त्या शेतीला नांगरतात, वखरतात, तिला भुसभुशीत करतात, काळीशार बनवतात. म्हणजे अशा प्रकारे जर मजबूत बैल असतील, चांगले बलदंड बैल असतील किंवा त्या बैलामध्ये जर चांगल्या प्रकारची ताकद असेल तर कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अशुद्ध शेतीला ते चांगलं बनवतात, योग्य बनवतात. अगदी तशाच प्रकारे मी मानवाच्या मनामध्ये वीर्य निर्माण करतो, प्रयत्न निर्माण करतो आणि त्यांना मी सांगतो की तुम्ही प्रयत्नवान व्हा, तुम्ही वीर्यवान व्हा. तुम्ही जर प्रयत्नवान राहाल, वीर्यवान राहाल तर तुमच्या जीवनामध्ये असं कुठलंही कर्म नाही की जे कर्म तुम्ही चांगल्या प्रकारचं करू शकत नाही. कारण माणसाच्या मनामध्ये वीर्य असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रयत्नशील मनुष्य असणं अत्यंत आवश्यक आहे. जर प्रयत्नशील मनुष्य नसेल, म्हणजे मनुष्य जर प्रयत्न करत नसेल, आहे ना, कुठलंही कार्य आपल्याला जर यशस्वीपणे पूर्ण करायचं असेल, कुठल्याही कार्यामध्ये जर आपला यश प्राप्त करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न केले पाहिजे. एखादा विद्यार्थी जर चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत असेल तर तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. परंतु जर तो चांगल्या प्रकारचे प्रयत्न करत नसेल तर त्या ठिकाणी मात्र तो यशस्वी होऊ शकत नाही. अगदी तशा प्रकारे एखादा बिझनेसमॅन असेल, एखादा शेतकरी असेल, म्हणजे प्रयत्न या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो मनुष्य
चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो मनुष्य जर योग्य प्रकारे मेहनत करत आहे, परिश्रम करत आहे, तर मेहनत परिश्रम करणारा मनुष्य त्या ठिकाणी आपल्या प्रयत्नाच्या द्वारा जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करू शकतो. आणि म्हणून वीर्य प्राप्त करणे, वीर्य निर्माण करणे हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हे लोकांना मी शिकवतो की तुम्ही वीर्यवान राहा, तुम्ही प्रयत्नशील राहा, तुम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगा. अशा प्रकारची भावना लोकांच्या चित्तामध्ये, मनामध्ये निर्माण करत असतो. आणि हे ब्राह्मणा, अशा प्रकारे मी निर्वाणगामी शेती करतो, मी निर्वाणगामी शेती करतो. आणि अशा प्रकारची मी शेती केल्यानंतर या शेतीमध्ये जे फळं येतात त्याला श्रोतापन्न म्हटलं आहे, त्याला सकृतागामी म्हटलं आहे, त्याला अनागामी म्हटलं आहे आणि त्याला अरहंत म्हटलं आहे. म्हणजे निर्वाण मार्गाची मी शेती करतो. आणि ह्या 4 श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत अशा प्रकारचे 4 मार्गाचे फळं मी माझ्या शेतीमध्ये काढत असतो. अशा प्रकारे भगवंत मी निर्वाणाची शेती करतो, निर्वाणगामी अवस्थेला पोहोचवणारा मी शेतकरी आहे. अशा प्रकारे भगवंत एकनाळ नावाच्या ब्राह्मणाला उपदेश करत असतात. असा उपदेश केल्याबरोबर त्या ठिकाणी एकनाळ नावाचा ब्राह्मण म्हणतो की हो भगवान, भो श्रमणा, आपण खरोखरच शेतकरी आहात, आपण खरोखरच निर्वाणगामी अवस्थेची शेती करता. आणि म्हणून मी आपणास खीर देत आहे. आणि एका सोन्याच्या पात्रामध्ये, काशाच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी तो खीर आणतो आणि भगवंताला देत असतो. तेव्हा तो म्हणतो की हे एकनाळ ब्राह्मणा, माझ्यासारख्या विद्वान व्यक्तीला, ज्ञानी व्यक्तीला, प्रज्ञावान व्यक्तीला म्हणजे अशा प्रकारे शोभत नाही आहे की मला ज्या भोजनासाठी उपदेश द्यावा लागेल, मला ज्या भोजनासाठी कोणाला तरी काही सांगावं लागेल, म्हणजे अशा प्रकारे जर ज्या भोजनासाठी मला उपदेश द्यावा लागेल ते भोजन माझ्यासाठी योग्य नाही आहे. मग तो म्हणतो की भगवान, मी हे भोजन आता कोणाला देऊ? भगवंत असे म्हणतात की या जगामध्ये असा कोणीच नाही आहे की भगवंताच्या उद्देशाने आणलेलं भोजन त्या भोजनाला पचवू शकेल. तो म्हणतो भगवान, मग याला मी काय करू? तेव्हा तो म्हणतो की याला तू एक तर जमिनीमध्ये खड्डा कर किंवा एखादे ज्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे जंतू नसतील तर अशा प्रकारच्या जंतुरहित पाण्यामध्ये तू हे भोजन, खीर टाकून दे. आणि जेव्हा तो खीर टाकण्यासाठी जात असतो तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा तो पाण्यामध्ये खीर टाकतो तर त्या खिरीमधून चट 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 अशा प्रकारचा आवाज येतो. ज्याप्रमाणे दिवसभर नांगर चालवल्यानंतर नांगराच्या फळावरती पाणी टाकल्यानंतर चिट चिट अशा प्रकारचा आवाज येतो, अगदी तशाच प्रकारे पाण्यामध्ये खीर टाकल्यानंतर चिट चिट अशा प्रकारचा आवाज येतो. आणि हा आवाज आल्यानंतर एकनाळ ब्राह्मणाला मनामध्ये संवेग उत्पन्न होतो. तो म्हणतो की भगवान, किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान ज्याप्रमाणे एखादा रस्ता भरकटलेल्या माणसाला रस्ता दाखवावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्त धन असावं ते उघड करावं, अशा प्रकारे वेगवेगळ्या अंगाने भगवंताने आपल्या धम्माचा उपदेश दिला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, भगवान आजपासून मी धम्माला शरण जातो, भगवान आजपासून मी संघाला शरण जातो, भगवान मला प्रवर्ज्या द्यावी, भगवान मला उपसंपदा द्यावी. आणि भगवंत त्याला प्रवजित करतात, उपसंपदा देतात. एकनाळ नावाचा ब्राह्मण अत्यंत हुशार असतो, ज्ञानी असतो, बुद्धिवान असतो. भगवंताकडून तो कर्मस्थान घेतो आणि ध्यान मनन चिंतन करतो आणि अरहंत पदाला प्राप्त होत असतो. अरहंतापैकी तो सुद्धा एक होत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की भगवंताने जो हा उपदेश केलेला आहे, 2500 वर्षापूर्वी जो भगवंताने उपदेश केला, आजही तो उपदेश इथे लागू होत आहे. अनेक लोक असं म्हणतात की तुम्ही तरुण आहात, तुम्ही काय म्हातारे आहात का? तुम्ही तर काम केलं पाहिजे, तुम्ही मेहनत केली पाहिजे, तुम्ही परिश्रम केला पाहिजे आणि आपली उपजीविका केली पाहिजे. परंतु बांधवांनो, मनुष्य जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की माझे भिक्खू सुद्धा एक निर्वाणगामी शेती करत असतात. आणि अशा प्रकारे आपण कधीही अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये आपण निर्माण करू नये. कारण आज घडीला जो काही तरुण वर्ग म्हणजे भिक्खूनी जे काही धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं ते महान आणि असीम असं कार्य करत आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही जी भावना आहे, ही भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण होऊ नये, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊन आपण तशा प्रकारचं आचरण करू नये. या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश भगवंताच्या या देशनेमधून आपणा सर्वांच्या हितासाठी, आपणा सर्वांच्या सुखासाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. आपण या उपदेशाला धारण करावं.
भगवंत भिक्खू संघ हे निर्वाणगामी शेती करतात. एक निर्वाणगामी अवस्थेची शेती करणारा भिक्खू संघ आहे आणि आपण त्या उपदेशाला अनुसरून आपल्या मानवी मनाला निर्वाणगामी अवस्थेला पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. या मानवी जीवनामध्ये दानशील आणि प्रज्ञा ह्या तीन गोष्टींचं आपण अनुसरण करावं आणि हे मानवी जीवन आपलं सुखमय बनवण्याचा प्रयत्न करावा. एवढीच आजच्या या मंगलमय दिनी ही धम्मदेशना देऊन ही धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.